शेतकऱ्यांनी थकवली उधारीने घेतलेल्या खत खरेदीची बिले, खत विक्रेता हवालदिल। वास्तविक पाहता शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। अपुरा पाऊस आणि विविध कारणांमुळे शेतकरी नेहमीच संकटात सापडताना दिसतो। अशा स्थितीत शेतकऱ्यांना खत विक्रेत्यांचे नेहमीच सहाय्य लाभते। खत विक्रेते शेतकऱ्यांना नेहमीच उधारीने खत आणि बियाण्यांचा पुरवठा करतात। शेतकऱ्यांकडे पैसा आला की तेही घेतलेली उधारी न चुकता चुकवतात। यात खत विक्रेत्यांची भूमिका फारच महत्त्वाची असते। थोडक्यात शेतकरी आणि खत बियाणे विक्रेते या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून हे दोघेही एकमेकांवर अवलंबून असल्याचे दिसून येते। परंतु शेतकऱ्यांनी घेतलेली उधारी 3 ते 4 वर्ष होऊनही जर चुकवली नाही तर खत विक्रेते अडचणीत येतात। यामुळे त्यांच्या व्यवसायात निर्माण होणाऱ्या अनंत अडचणीचा त्यांना सामना करावा लागतो। त्यामुळे संबंधित उधारी घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपली उधारी टप्प्याटप्प्याने चुकवणे क्रमप्राप्त ठरते। परंतु यात उधारी घेतलेल्या शेतकऱ्यांचा प्रतिसादच मिळत नसेल तर परिस्थिती गंभीर बनते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरगोट आणि आसपासच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खत बियाण्यांची उधारी मागील 3 ते 4 वर्षांपासून न चुकवल्यामुळे कुरगोट येथील आदर्श कृषी केंद्राचे विजय नरुटे हे अडचणीत आले आहेत। शेतकऱ्यांनी खते बी बियाणे उधारीने घेतल्यावर ती उधारी वेळेत परत करावी, जेणेकरून त्यांचा इतर शेतकऱ्यांना लाभ घेता येईल। मागील 3 ते 4 वर्षापासूनची उधारी शेतकऱ्यांनी थकवल्याने माझा व्यवसाय अडचणीत आला आहे। उधारी घेतलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे भरून सहकार्य करण्याची विनंती खत विक्रेते विजय नरुटे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।